नाशिक ब्रेकिंग डेज न्यूज मराठी। नाशिकमध्ये किरीट सोमय्या यांनी भोंग्यांबाबत मोठं वक्तव्य केलं आहे। त्यांनी स्पष्ट केलं आहे की मुंबई भोंगा मुक्त झाल्यानंतर आता महाराष्ट्र भोंगा मुक्त होणार आहे। आज सकाळी ते संभाजीनगर येथे भेट देऊन आले असून पुढील काही दिवसात राज्यातील इतर ठिकाणीही ते भेटी देणार असल्याचं त्यांनी सांगितलं। नाशिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नाशिकमधील सर्व भोंग्यांवर प्रतिबंध लावण्यात आला असून अनेक ठिकाणी भोंगे बंद झाले आहेत। काही आठवड्यांत उर्वरित भोंगेही काढले जातील आणि पुढील आठवड्यात नाशिक भोंगा मुक्त होणार असा विश्वास सोमय्या यांनी व्यक्त केला। सोमय्या यांनी पुढे सांगितलं की देशात ध्वनी प्रदूषण कायदा आहे। रात्री 11 वाजल्यापासून सकाळी 6 वाजेपर्यंत भोंगे वापरता येत नाहीत। कायदा व सुव्यवस्था यासाठी भोंगे चालतील, मात्र त्याचा दुरुपयोग होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे असे ते म्हणाले। याच्याबरोबर काँग्रेसवरही त्यांनी हल्लाबोल केला। काँग्रेसने यापूर्वी हिंदू दहशतवादाचे चित्र उभे केले होते, त्यांचा अजूनही पश्चात्ताप झालेला नाही अशी टीका सोमय्या यांनी केली। तसंच गांधी परिवार आणि केंद्र सरकारच्या एजन्सींना कोणी प्रश्न विचारत नाही असा आरोपही त्यांनी केला। यावेळी त्यांनी लव्ह जिहाद आणि लँड जिहादवरूनही सरकारला इशारा दिला, याची किंमत काँग्रेसला विधानसभा निवडणुकीत चुकवावी लागली असा टोला सोमय्या यांनी लगावला। प्रतिनिधी एजाज शेख, नाशिक डेज न्यूज मराठी। भोंगा मुक्त महाराष्ट्र। आज सकाळी संभाजीनगर, आता नाशिक पोलीस आयुक्तांची मी भेट घेतली आहे। उद्या मीरा रोड, वसई भायंदर पोलीस आयुक्त, रविवारी पुणे। नाशिक पोलीस आयुक्तांनी मला स्पष्टपणे सांगितलं की आम्ही सगळ्या जे भोंगे आहेत त्या सगळ्या भोंग्यांवर प्रतिबंध लावला आहे आणि हळूहळू भोंगे खाली उतरवण्याची सुरुवात झाली आहे। आता नाशिकमध्ये एक गुणे 100% भोंग्यावरून आवाज बंद झाला आहे। काही राहिले असेल त्या आठवड्याभरात पूर्णपणे बंद केले जाणार। मला विश्वास आहे की पुढच्या 10 दिवसात नाशिक भोंगे मुक्त होणार। नाशिक भोंगे मुक्त सर्व आरोपी आहेत त्यांचे निर्बंध दाखल झाले। मला असं वाटतं की आता तरी राहुल गांधी आणि सोनिया गांधी धडे शिकणार आणि गेले काही वर्ष ज्यांनी हिरवे वस्त्र परिधान केले आहे, आता उद्धव ठाकरे सेनाच्या लोकांना आता तरी हिंदुत्वाची जाणीव होणार आणि मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीसाठी त्यांनी आपल्या वडिलांचा, आपल्या धर्मासाठी काय समझोता केला, अधःपतन कुठपर्यंत गेलं की आता निकालानंतरही त्या निकालाची टीका करणे, प्रश्न विचारण्याचे धाडस हे करू शकत नाही। यामध्ये खरं तर 17 यातले म्हणजे खरे आरोपी आहेत ते कोण आहेत, त्याबाबत काय तपास कसा करणार, काय याबाबत तुम्ही काय विचार करता? आता मुद्दा असा आहे की आज निकाल आला आहे, खरे आरोपी कोण होते त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न झाला नव्हता। ह्या एका प्रसंगावरून हिंदू अतिरेकी आहे हे गांधी परिवाराने बोलायची सुरुवात केली आणि काँग्रेसने चिदंबरम गृहमंत्री हिंदू टेरर आणि त्यासाठी सगळं ते नाटकीय दृश्य उभं केलं। आता त्यांना अजून पश्चाताप होत नाहीये, माफी मागत नाही, पण लोक त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। भगवा दहशतवाद म्हणून याकडे बघितलं जात होतं। हे प्रकरण आता एकदम शेवटच्या टप्प्यावर आलं, आरोपांची निर्दोष मुक्तता झाली की पुढची भूमिका काय असली पाहिजे, काय आपली पुढची म्हणजे कधीतरी कोणीतरी गांधी परिवाराला आणि त्या सरकारी एजन्सीच्या लोकांना प्रश्न विचारणार तुम्ही का केलं? आणि एक गोष्ट नक्की माहिती आहे आपल्याला की 2024 मध्ये त्यांनी जे लव्ह जिहाद, लँड जिहाद, वोट जिहाद त्याची किंमत त्यांना विधानसभा निवडणुकीत द्यावी लागली, तेच होणार।